माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, भारत माता की। अच्छा, विश्व विजेत्या भारतीय संघाचं मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज इथे कॅप्टन रोहित शर्मा आहेत, आज त्यांचीच नावं अगोदर घेऊया आपण। सूर्यकुमार यादव आहे, यशस्वी जयस्वाल आहे, शिवम दुबे आहे आणि अरुण कानडे, पारस मांबरे, या सर्वांचंच मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि या स्वागत समारंभाला उपस्थित अध्यक्ष विधानसभा राहुल नार्वेकर जी, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी, डॉक्टर नीलमताई गोरे उपसभापती, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आपले बीसीसीआयचे खजिनदार आहेत ना ते, अर्थमंत्री फायनान्स मिनिस्टर आशिष शेलार जी, मंत्री आमचे चंद्रकांत दादा पाटील, आपले कृषी आपल्या क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, समोर आमचे सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व क्रिकेटवर प्रेम करणारे क्रिकेट प्रेमी, पत्रकार बांधव भगिनींनो, खरं म्हणजे 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला। खरं म्हणजे जेव्हा पाकिस्तानला त्यांनी हरवलं तेव्हा अर्धा वर्ल्ड कप आपण जिंकलाच होता। देशभरात गेले आठवडाभर जल्लोष होतोय। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि देशामध्ये संपूर्ण देशवासीय एक आपला देशाचा गौरव झाला या भावनेने सर्वजण या आपल्या भारतीय संघाचं स्वागत करत होते। खरं म्हणजे काल आपण जे काही जल्लोष पाहिला की अरबी समुद्राच्या बाजूला या मुंबईकरांचा महासागर उसळला होता आणि ते चित्र पाहिल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या पोटात म्हणजे धडकी भरली होती की हे खेळाडू आलेत, त्यांचं स्वागत करायला एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं। आणि मी तात्काळ गृहमंत्री महोदयांनी पोलीस आयुक्तांना फोन केला म्हणजे रोहित बाबा म्हणजे तुमचं चांगलं स्वागत व्हावं म्हणून केला आम्ही। खेळाडूंना कुठलीही त्यांची गैरसोय होऊ नये आणि आलेले आपले या क्रिकेटवर प्रेम करणारे
सर्व मुंबईकर यांची देखील गैरसोय होऊ नये. आणि मी खरंच या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. गाडीमधून येताना रोहित आपला सूर्यकुमार माझ्याबरोबर होता, ते म्हणाले किती गर्दी पाहिली, पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी पाहिली आणि पोलिसांनी कसं नियोजन केलं. बोले पोलीस आमचे मुंबईचे पोलीस आहेत, त्यांना अशी परिस्थिती हाताळायची सवय आहे. एक ॲम्ब्युलन्स येते, तिलाही एवढ्या गर्दीतून वाट करून देतात. हे देखील एक अभिनंदनास पात्र आहेत. एक महिला भगिनीला चक्कर येते, तिला देखील एक पोलीस असं खांद्यावर टाकून उचलून घेऊन जातो आणि तिचा उपचार करतो. हे देखील आपल्याला आज पाहायला मिळालं. एक माणुसकीचं दर्शन आणि एक स्पिरिट जे आहे खेळाडूचं, स्पोर्ट्समनशिपचं, तेही पाहायला मिळालं. खरं म्हणजे भारत आपला क्रिकेटमध्ये देखील विश्वगुरु असल्याचं कालच्या विजयाने सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाचं देश आणि क्रिकेटवरचं प्रेम आणि त्याचं प्रेमाचं प्रतीक काल पाहायला मिळालं. मी कालच म्हणालो होतो की इकडे समुद्र, इकडे सागर आणि इकडे जनसागर माणसांचा फुलला होता. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे आणि पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सध्या वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेत. तसेच क्रिकेट प्रेमी वारकरी काल मुंबईकडे निघाले होते. हे देखील आपण चित्र पाहिलं. मी प्रताप सरनाईक यांचेही अभिनंदन करतो. त्यांनी काल सभागृहामध्ये या आपल्या टीम इंडियाचं अभिनंदन केलं आणि खास विनंती केली अध्यक्षांना की त्यांचं स्वागत विधान भवनामध्ये आपल्या सेंट्रल हॉलमध्ये झालं पाहिजे. आणि आज आपण या अतिशय पवित्र अशा सेंट्रल हॉलमध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. खरं म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो. तसा दिवाळी दसरा काल मुंबईकरांनी देखील साजरा केला. अनेक आनंद व्यक्त केला. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष घुमला, भारत माता की जयचा जयघोष घुमला. आणि या इंडियन टीममध्ये 4 मुंबईकर खेळाडू होते, याचा आपल्या सर्वांना विशेष आनंद आणि अभिमान. आपल्या भारताच्या विजयाचे शिल्पकार कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार, तसेच अफलातून खेळणारे शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, या 4 मुंबईकर खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. या संघाचे प्रशिक्षक खेळाडू राहुल द्रविड हे देखील आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत, त्याचाही आपल्याला अभिमान आहे. आणि T20 या स्पर्धेत यंदा एकही सामना न गमावता भारताने हा विश्वचषक जिंकला. ही ऐतिहासिक कामगिरी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. फायनल मॅच आम्ही सगळेच पाहत होतो. तसं बघायला गेलं तर मी जर मॅच बघतोय असं म्हटलं तर कोणाला विश्वास वाटणार नाही, पण मी देखील पाहत होतो. आणि एका क्षणी वाटत होतं की सामना आपण गमावतोय की काय. गाडीमध्ये मी दोघांशी बोलत होतो तर ते म्हणाले कॉन्फिडन्स होता आणि एक सगळ्यांमध्ये एक असा विश्वास होता की हा वर्ल्ड कप आम्ही जिंकणार.
आणि तोच आम्हाला हा वर्ल्ड कप जिंकून त्या आत्मविश्वासाने दिला. आणि पण काय बुमराह आणि हार्दिकच्या बॉलिंगने काम केलं आणि आपण वर्ल्ड कप जिंकला. खरं म्हणजे सुनील गावस्कर देखील आपले वेंगसरकर, तेंडुलकर हे मुंबईकर त्यांचंही आपल्याला या ठिकाणी एक वाडेकर आणि सुनील गावस्करांचे गाणं रेडिओवर गाजलेलं आठवतं, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. संदीप पाटील असे अनेक लोक या ठिकाणी आपले आहेत. सूर्यकुमारने तो अप्रतिम झेल घेतला तेव्हा या गाण्याचं महत्त्व आणखी समजलं. तो कॅच हुकला असता तर काय झालं असतं ते काय मी काय बोलत नाही. आपण पॉझिटिव्ह बोलूया आणि त्या फायनल मॅच मधल्या पराभवाच्या छायेतून आपण विजय खेचून आणला. हे आपले जिगरबाज खेळाडू इथे आहेत. हेच आपल्या विश्वविजेतेपदाचं गमक आहे. कर्णधार रोहित शर्मा हे आपलं मुंबई क्रिकेटचं भूषण आहे. त्यांच्याबद्दल काय सांगायचं. ऑस्ट्रेलियाच्या विरोधातल्या 92 धावा रोहितचे चाहते कधीच विसरणार नाही. राज्यातील तमाम चाहत्यांच्या वतीने त्यांचं आपण सगळ्यांनीच अभिनंदन केलेलं आहे. शिवम दुबे यांनी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अमेरिकेच्या विरोधात शानदार नावातच यश आहे असे यशस्वी तुम्ही भारताचा तिरंगा हाती धरून ज्या पद्धतीने विश्वविजयाचा आनंद साजरा केला ते बघून साऱ्या भारतीयांची छाती अभिमानाने फुलून गेली, भरून आली असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आज अवघ्या भारताचे लाडके झालेले सूर्यकुमार यादव, अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. सूर्यकुमार ने त्या दिवशी एक ही कैच लिया लेकिन क्या सॉलिड लिया. सूर्यकुमारच्या त्या कॅचची आठवण आली की डेव्हिड मिलर रात्री झोपेत सुद्धा उठत असेल घाबरून. मैं बताया कि एक ही कैच लिया लेकिन क्या सॉलिड लिया. कपिल देव यांनी 1983 साली असाच वर्ल्ड कप मध्ये फायनल मध्ये कॅच आणि सूर्यकुमारचा कॅच क्रिकेट विश्वात अजरामर झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं म्हणजे सूर्यकुमार मीच नाही तर एकही भारतीय तो क्षण कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे. आणि आज देवेंद्रजींनी पण अजितदादांनी पण आपल्या भाषणामध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे. आमचं राजकारण आहे राजकारण ही क्रिकेट सारखंच आहे. कधी कुठे कोणी कुणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही. सूर्यकुमारजी तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही तसंच आमच्या 50 जणांच्या टीमने 2 वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कुणी कधी विसरू शकणार नाही. गेली 2 वर्ष आम्ही लोक पण सर्वजण बॅटिंग करतोय आणि तुमच्या गमतीचा भाग आहे. तुमच्या खेळानं जसं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो तसाच आनंद, सुख, समाधान
राज्यातल्या जनतेच्या चेहऱ्यावर दिसावं एवढीच आमची अपेक्षा आहे. तेच आम्ही काम करत असतो. आणि खरं म्हणजे आपण सगळ्यांनीच जे काय देशासाठी केलेलं आहे, हा क्रिकेट कुठल्याही जाती धर्माचा नाही. हा खेळ जो आहे खेळाडूंचा आहे आणि तो खेळ आपण दाखवला. विराट, बुमराह, सूर्यकुमार, रोहित शर्मा यासारख्या खेळाडूंचा हा खेळ आहे. आम्हा राजकारण्यांचं फील्ड वेगळं आहे. कधी कोण कुणाचा कॅच घेईल हे सांगता येत नाही. कोण कुणाला रनआउट करेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला पण रोहित, सूर्यकुमार यांच्यासारखी चांगली बॅटिंग करावी लागते. चांगली बॅटिंग केली की रेटिंगही चांगलं वाढतं. त्यामुळे आणि म्हणून भाषणातून देखील सभागृहामध्ये अनेक आमचे समोर बसलेले सभागृहामधले सदस्य देखील अनेक वेळा चौकार षटकार मारत असतात. आणि एक प्रकारचा क्रिकेट आणि राजकारण आणि क्रिकेटची सांगड मी घालत नाही, परंतु एक मनापासून मी आपल्या सगळ्यांच्याच या यशस्वी खेळाला शुभेच्छा देतो. हे विजेतेपद केवळ T20 पुरतं मर्यादित नाही, तर डोळ्यात स्वप्न घेऊन गगन भरारीची इच्छा असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षाचंही ते प्रतीक आहे असं मी म्हणतो. या ठिकाणी या चारही मुंबईकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. रोहितजी, आपण सदैव हिट राहा. यादवजी, आपण सूर्यासारखे तळपत राहा. जयस्वालजी, आपण सदैव यशस्वी व्हा. आणि दुबेंच्या नावात तर साक्षात शिव आहे. आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण या भारताची विजयी पताका अशीच फडकवत राहा. तमाम भारतीयांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी आपण यापुढे देखील देत राहा अशा मी शुभेच्छा देतो. आणि सूर्याने इथं म्हटलं, तुम्ही या सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे. तुम्हाला अजून सभागृहाची हे पद्धत माहीत नाही. सभागृहात एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करायचं असतं. तुम्ही सभागृहात काय आश्वासन दिलं की पुढचा वर्ल्ड कप पण आम्ही जिंकू. इकडे एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करावं लागतं. एक आश्वासन समिती आहे आपल्याकडे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण इथं आलात या सभागृहामध्ये आणि आमच्या या सर्व लोकप्रतिनिधींना आणि सर्वांनाच स्वागताची संधी आपण दिली. रोहितजी, त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन आपल्या टीमचं करतो. आणि या टीम इंडियाला राज्य सरकारच्या वतीने एक प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रुपये या ठिकाणी आम्ही आणि खूप खूप शुभेच्छा. रोहित आणि सूर्यकुमार यांनी सांगितलं की मुंबईमध्ये या MMR मध्ये नवीन खेळाडू तयार केले पाहिजेत. आणि त्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक सहकार्य आहे, जागा असेल, आता आशिष शेलार आहेत तिकडे, जी काही आवश्यक मदत असेल ती सरकार आपल्याला करेल. कारण तुम्ही खेळाडूंची फॅक्टरी निर्माण करणारे आहात. त्यामुळे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.